उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता बांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल बांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल बांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 मधील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या विकास कामांना गती देण्यासाठी शुक्रवारी नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांचं मॅपिंग करण्यात आलं. देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगर अध्यक्ष सत्यजित कदम यांनी नगर परिषद हद्दीतील सर्व प्रभागातील रस्त्यांची विकास कामे टप्प्याटप्प्यानं मार्गी लावण्याची भूमिका हाती घेतली आहे. त्याच अनुषंगानं प्रभाग क्रमांक 7 मधील विविध भागांची पाहणी सुद्धा करण्यात आली. यामध्ये राहुरी फॅक्टरी येथील दोन्ही प्रसाद नगर, समर्थ नगर, वाणीमाळा परिसर, साई मंदिर परिसर, योगेश्वरी कॉलनी तसंच सरस्वती नगर येथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक मोजमाप आणि मॅपिंग सुद्धा करण्यात आलं. या कामांमुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित रस्त्यांची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. यावेळी नगरसेवक तथा गटनेते प्रकाश संसारे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या. प्रसाद नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात पाणी पुरवठा होत नसल्याची तसंच पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याची तक्रार महिलांनी केली. त्यावर संसारे यांनी तात्काळ नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुखांशी संपर्क साधून संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसंच परिसरात ज्या ठिकाणी पथदिव्यांची कमतरता आहे त्या ठिकाणी नवीन पथदिवे बसवण्यात येतील असंही त्यांनी नागरिकांना आश्वासन दिलं. दरम्यान 2011च्या पूर्वीपासून शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या आणि शासनाच्या नियमानुसार पात्र ठरणाऱ्या कुटुंबांना शासकीय नियमानुसार जागांचे पट्टे वाटप करून मालकी हक्क देण्यासाठी नगर परिषदेनं ठराव मंजूर केला असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भातील कार्यवाही येत्या काही दिवसात सुरू होऊन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असून प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्यानं नागरिकांनी संयम बाळगावा असं आवाहन देखील केलंय. पाहणी दरम्यान संतोष झावरे, प्रकाश खोळे, पिनू झावरे, सुधाकर कौसे, अनिल पवार, प्रकाश कोहकडे, विशाल बर्डे, अभिर राऊत, गायके मामा यांच्यासह देवळाली प्रवरा नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.